हॅलो हॅलो दादा थोडा आवाज कडक कर. हॅलो बाबाचा आवाज गेला. हॅलो 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 कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख रे तुझवीन शंभो मज कोण तारी मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुच्चं श्रीरामदूतं चरणं प्रपद्ये. पांडुरंग करुपात पांडुरंग करुपात नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम मना दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो मी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारे माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडले पंढरीराया. प्रस्तुत कीर्तनोचे सरी करता निवडलेला अभंग भगवंताच्या सानिध्यामध्ये असणारे ज्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचतात ज्यांच्या हाकेने गाय जिवंत होते असे सुप्रसिद्ध कीर्तनकार पूर्ण भारत देशामध्ये भ्रमण करणारे असे नामदेव महाराज. आणि या नामदेव महाराजांचा काकड आरतीतील अभंग आहे आणि तो पण 6 चरणांचा आहे. म्हणजे पाठ होईल अभंग सोडवता सोडवता भारून मग उजडल्याला चालू करू. अभंग 6 चरणाचा आहे. शक्यतो कीर्तनकार घेत नाहीत. अभंगही मोठा आहे आणि अर्थही मोठा आहे. विठाला परंतु माय बाबू जे आपण असे ठाणे
शिकावे ते दुसऱ्यांशी शिकवावे आणि करून सोडावे सकळ जन. नाही आपल्याला तेवढा स्टडी तेवढा अभ्यास, पण धावत्या वेगात का होईना सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण प्रत्येक अभंगावर या ठिकाणी विवेचन झालंच पाहिजे, तो काकड्यातला असो किंवा कोणताही अभंग असो. आणि त्या माध्यमातून पवित्र पावन या बनवड गावामध्ये वर्षानुवर्ष चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रामस्थ मंडळी, वनवड, महिला मंडळ, बालगोपाळ, तरुण मित्र मंडळी सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद. तसेच मृदुंगाचार्य, आपले हार्मोनियमकार, आमचे विनेकरी, कीर्तनकार मंडळी, सर्व आलेली सर्व गायक वादक असतील नसतील ते सर्वजण घरी असतील त्यांनाही नमस्कार. सर्वांचा एकदा धन्यवाद मानून आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. भजन करा विठाला विठाला. मला आद्यवंतांना आज या ठिकाणी दुसरं पुष्प चालू आहे आणि दुसऱ्या पुष्पाची कीर्तन सेवा ही मद पामराकडे आलेली आहे. ग्रामस्थांच्या अनुमोदनाने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याच्या नंतर आमच्याच पाठीमागं आमची भारुडकार मंडळी उभी आहे. त्यांचाही तोडका मोडका इतका तर काही खास नाही, पण जसा कीर्तनकार बोलतोय तसे भारुडकारही बोलतोय, याच्यात काही त्रिवाद सत्य आहे, याच्यात मतभेद नाही. या अनुषंगाने या ठिकाणी अभंगाच्या धावता भावार्थाकडे जाऊया. विनोदाचा भाग सोडा, एकाग्र चित्ताने अभंगाचं आपल्याला या ठिकाणी विवेचन करायचं आहे. नामदेव महाराज म्हणतात, उठा जागे भारी आता. एकदम आपल्या ग्रामीण भाषेमध्ये सरळ सरळ आणि सोपा अर्थ सांगतोय. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा. कुणाला सांगितलंय? नामदेव महाराजांनी. कुणाला सांगितलं? तर या मृत्यू लोकातील, हे लोकातील मनुष्य प्राणी मात्रांना, जो लहान असेल, मोठा असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, देवाकडे कुठलाही वेद नाही. कोण माळकरी आहे, कोण माळकरी नाही, याची कुठलीही गरज नाही. उच्च निश्चय काही नेणे भगवान प्रतिष्ठ भाव भक्ती देखून या. फक्त त्या भक्तामध्ये, फक्त त्या ठिकाणी देवाविषयी भाव पाहिजे, प्रेम पाहिजे, वात्सल्य पाहिजे. आणि या अनुषंगाने नामदेव महाराज म्हणतात, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. जागे व्हा आता, तरी जागे व्हा. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरी. स्मरण म्हणजे आठवण, देवाची आठवण करा दादांनो. नामदेव महाराज म्हणतात, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. त्या भगवंताच्या चरणावर आपलं मस्तक ठेवा. नामदेव महाराज म्हणतात, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. संत चरणावरती नवे नवे तर देवाच्या चरणावरती त्या ठिकाणी मस्तक ठेवणं गरजेची गोष्ट आहे. महाराज पुढे म्हणतात, दादा या ठिकाणी आपण या मृत्यू लोकांमध्ये आईच्या उदरी जन्म घेतला. आईच्या उदरी जन्म घेतल्याच्या नंतर आपण सर्वजण मायाच्या जाळ्यामध्ये आहोत. म्हणजे आपण सगळे गृहस्थाश्रमी आहोत. आणि गृहस्थाश्रमी असल्याच्या कारणाने आपल्या पाठीमागे पत्नी आली, मुलं आली, गाय आले, गुरं आले, शेतीपोती सगळे आले, कारण आपण गृहस्थाश्रमी आहोत. महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात, माया विघ्ने भ्रमिला खरे. काय झालंय, आपण बांबावून गेलो प्रत्येक जण. माझ्या सगट, तुमचंच नाही सांगत, माझ्या सगट सांगतोय. माया विघ्ने भ्रमिला खरे, मी म्हणते माझे ने घरे. मलाही वाटतं हे घर माझं आहे. काय जे रस्त्यावर घर दिसतंय ना माऊली, ते घर मलाही वाटतं का ते मी बांधते, माझं घर आहे. पण नामदेव महाराज म्हणतात, विजय महाराज ते घर तुमचं नाहीये. बघा, माया विघ्ने भ्रमिला खरे. मला वाटत असेल माझ्या पत्नीवर प्रेम आहे, माझ्या मुलावर प्रेम आहे, माझ्या आईवडिलांवर प्रेम आहे, माझ्या मित्र सख्यांवर माझं प्रेम आहे, पण ही माया आहे. कारण ही माया ब्रह्मादिक देवांना पार करता आली नाही. आणि या ठिकाणी फक्त ती पार करू शकतात, फक्त संत पार करू शकतात. म्हणून महाराज म्हणतात, माया विघ्ने भ्रमिला खरे, मी म्हणते माझे निघरे. येतो संपत्तीचे वारे, साचो कार्य जाईल. दादा नामदेव महाराज म्हणतात, विजय महाराज ही तुमच्याकडे असलेली धन संपत्ती आहे ना, ही सगळी कुबेराचं धन आहे. हे तुमचं नाही, हे तुम्हाला वापरायचं आहे आणि इथून
निघून जायचंय. चला पुढे. नामदेव महाराज पुढे तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, माझ्या विघ्ने भ्रमिला खरे, मी म्हणते नाही माझे नाही घरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल, धन दारा पुत्र जन. धन म्हणजे संपत्ती, दारा म्हणजे पत्नी. धन दारा पुत्र जन. पुत्र म्हणजे मुलगा, जन म्हणजे लोक. अर्थ कळाला? धन संपत्ती जे असेल, घर असेल, गाडी असेल, बंगला असेल, जे असेल नसेल ते XYZ, पैसे असतील, वित्त असेल किंवा दुसरं काही असेल, जी संपत्ती तुमच्याकडे आहे त्याला धन म्हटलेलं आहे. आणि धन दारा म्हणजे पत्नी, धन दारा पुत्र जन. जन म्हणजे लोक. मग त्याच्यात आपले काही आले, सवंगडी आले, मित्र आले, लोक. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुन. बंधू भाऊ, बंधू सोयरे पिशुन, सर्व मित्या. एवढे जे बोललो ना सगळं खोट आहे. नामदेव महाराज म्हणतात, काय म्हणतात? का आतापर्यंत नामदेव महाराज हे जे म्हणणं हे सगळं खोट आहे. म्हणायला भाऊ, म्हणायला लोक, म्हणायला मित्र, म्हणायला पत्नी, म्हणायला मुलगा. बरोबर? आपण काय म्हणतोय? वंशाचा दिवा पाहिजे. सरपंच बाबा बरोबर ना? वंशाचा दिवा पाहिजे. बरोबर का नाही? मग मुली वाईट का मुलगाच त्या ठिकाणी पुढे मडका घेऊन जातो म्हणून लय झालं का? तेव्हाच आई वडील स्वर्गात जातील का? देवाच्या दारात जातील का? नाही माऊली. चला पुढे त्याचं उत्तर सांगेल मी तुम्हाला. बघा महाराज म्हणतात, धनदारा पुत्र जन बंधू सोयर पिचून, सर्व मिथ्या, सगळं खोटं समजा आहे. सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गादेवासी. एकच मनात ठेवा, परमात्म्याशिवाय किंवा देवाशिवाय आपला कोणी सखा नाही, कोणी मित्र नाही. शरणरी गादेवासी. पुढे महाराज म्हणतात, आयुष्य जात आहे पहा. माणूस तुम्ही असो, मी असो, तरुण असो, म्हातारा असो, कोणी असो दादा, एक दिवस प्रत्येकाला जायचंय. पण केव्हा जाईल गवळी बाबा सांगता येणार नाही. क्षणाचा भरोसा नाही, माझा पण देखील नाही, कुणाचाच नाही. महाराज म्हणतात, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. काळ टपून बसलाय तुमच्यावर, माझ्यावर, सगळं सर्वांवरच. काळ जपत असे मा स्वहिताचा घोरवान ध्यानीरा श्री हरीच्या. फक्त मनामध्ये परमेश्वराचं ध्यान करा. काळ केव्हा घेऊन जाईल याचं काही सांगता येणार नाही. पुढे महाराज म्हणतात, एक काम करा, जर तुम्हाला देवाची भेटच करून घ्यायची असेल, देव तुम्हाला प्रसन्नच करायचा असेल, तर एक पर्याय आहे. नामदेव महाराज सांगतात, तो पर्याय मी देखील अवलंबला. माझाही विश्वास बसत नव्हता. मलाही सांगितलं होतं देवाने. काय सांगितलं होतं? का त्या औंढा नागनाथला जो साधू त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये बसलेला आहे, त्या साधूला गुरु करून घे. त्या साधूच्या अंगावर माशा भोवत होत्या. मी त्या साधूंचे ते पाय उचलले, त्या पिंडीवरती होते, पायात जोडे होते, तरी सुद्धा त्या साधूचे पाय मी साईडला ठेवले. त्या ठिकाणी पिंड तयार झाली. त्या साधूला मी गुरु करून घेतलं. याचं उत्तर महाराज पुढे सांगतात, संत चरणी भाव धरा. संतांच्या चरणाजवळ भाव आहे. संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला देव भेटेल. असाही देव प्रसन्न झाला त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण भावी देव न कळेनी संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. आणि याच अनुषंगाने महाराज म्हणतात, त्या ठिकाणी संत चरणी भाव धरा. संत चरणी भाव धरा. संतांच्या चरणावर भाव ठेवा. आणि संतांच्या चरणावर भाव ठेवून त्यामध्ये संतांनी या ठिकाणी किंवा सद्गुरूंनी दिलेले जे नाम आहे त्याचं चिंतन करा. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यता भरा, हिची करा रे बापांनो. शेवटच्या चरणात नामदेव महाराज सांगतात, विष्णुदास विनवी नामा, भूलू नका भव कामा, जाईला अंतरी निज प्रेमा, न चुका नेमा हरी भक्ती. सगळं सोडा पण भगवंताचं नामस्मरण सोडू नका, देवाची भक्ती सोडू नका. शेवटच्या चरणात हात जोडून नामदेव महाराज सगळ्यांना सांगतात, देव सगळ्यांचा आहे, सर्वांचा आहे. माळकरी नसेल तरी त्याचा आहे, सर्वांचा देव आहे. कारण यारे यारे लहान थोरे याते भरती नाही नर, करावा विचारण लगे चिंता कवना. असे देव सर्वांचा आहे. एकाग्र भावाने, एकाग्र मनाने त्या देवाचं चिंतन करा, त्याचं नामस्मरण करा. असा अभंगाचा भावार्थ. विठाला भाग्यवंतांनो, विस्तारपूर्वक भावार्थाकडे जाऊया. तुमचा जास्त वेळ येणार नाही, एकच तास या ठिकाणी बोलतोय. बघा भाग्यवंतांनो, मी या ठिकाणी आईच्या उदरी जन्म घेतला. आईच्या उदरी जन्माला आल्याच्या नंतर कोणीतरी आपल्याला जन्माला घातलं हे तर सत्य आहे. आईच्या उदरातून जन्माला आलोय.
वडिलांनी आपल्यावर उपकार केलेत, आईने आपल्यावर उपकार केले, सर्वांनी आपल्यावर उपकार केलेत. परंतु ज्या आईच्या उदरामध्ये असताना 9 महिने आईच्या पोटे, तेव्हा कोण पूर्वीर होते, तुझा बाप होता बाळ, तेव्हा कोठे कटला काळ, तुझी आई होती तानी, तेव्हा कोठे होता प्राणी. संतांनी प्रश्न विचारला. तर या ठिकाणी आपलं पालन पोषण करणारा, आपल्याला जिवंत ठेवणारा, आपल्याला चालवणारा अखिल ब्रह्मांड भगवान परमात्मा आहे, ही साक्षी ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये देत आहेत. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले, जो जगाचे चालिता ऐसा जो समर्थ. बघा, म्या बोलविल्या वेद बोले, माझ्या सत्तेने 4 वेद बोलतात, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. आणि अशी ही परमेश्वराची या ठिकाणी शक्ती असताना, ताकद असताना, परमेश्वराच्या हातामध्ये स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ त्रैलोक्य आहे. नवे तर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगते, 21 स्वर्गात या धरले सत्ता मात्र आपुलिया. 21 स्वर्गावरती त्या परमेश्वराची सत्ता आहे. एवढंच नाही, तुम्हाला उन्हाही वाटेल किंवा तुम्हाला या ठिकाणी असं वाटेल की महाराज या ठिकाणी आपल्याला चालवणारा, बोलवणारा परमेश्वर आहे का, असा जर तुम्हाला प्रश्न उद्भवला असेल तर मला सुंदर प्रमाण देतात. चाले हे शरीरात कुणाची आसते, चाले हे शरीर कुणाची आसते, चाले हे शरीरात कुणाची आसते, चाले हे शरीर कुणाची आसते, चाले हे शरीरात कुणाची महाराज म्हणतात, चाले हे शरीर कुणाचे सत्ते, कोण बोलवितो हरिविना. तुमचं माझं हे शरीर चालतंय, हात हलतात, डोळ्यांनी बघतोय, कानाने ऐकतोय, नवे तर हा स्वाच्छवास होतोय, हात हलवतोय, पाय हलवतोय, ही जी क्रिया होते ही क्रिया सर्व भगवंत करतोय. कारण साळोखे मंजुळा बोलत सेवानी शिकविता देवी गळाची. भाग्यवंतांना अनेक प्रमाण आहेत, पण असा हा चालवणारा जो परमेश्वर आहे, हा परमेश्वर असताना कुणीतरी आपला मालक आहे आणि कुणीतरी आपला मालक असताना या सृष्टीचा मालक आहे. परमेश्वर सर्व वस्तू जातीमध्ये आहे. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंताने 75 विभूती सांगितलेल्या आहेत. प्रत्येक वस्तू जातीमध्ये मी आहे. वृक्षामध्ये पिंपळ माझी विभूती आहे, मनुष्यामध्ये मन माझी विभूती आहे, पक्षामध्ये गरुड माझी विभूती आहे, सर्पामध्ये वासुकी सर्प माझी विभूती आहे. अशा 10 विभूत्या सांगितल्या. भाग्यवंतांना सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, विठ्ठल सर्वत्र भरलेला आहे. मला सुंदर प्रमाण देतात. अरे विठ्ठल गळे तळी भरला, विठ्ठल गळे तळी भरला, विठ्ठल गळे तळी भरला, विठ्ठल गळे तळी भरला. नाव नाही बोलला, नाव नाही बोलला, नाव नाही बोलला, नाव नाही बोलला. तळी तळी भरला, विठ्ठल गळे तळी भरला, विठ्ठल गळे तळी भरला.
कुठेच नाही. प्रत्येक वस्तू जातीमध्ये भगवंत आहे. सहजच प्रश्न केला, अरे प्रल्हादा, तू म्हणतोय ना माझा नारायण, तुझा नारायण कुठे आहे? प्रल्हादाला प्रश्न केला हिरण्यकश्यपानं, आणि त्या क्षणी त्या ठिकाणी प्रल्हादाने उत्तर दिलं, या खंबात माझा नारायण आहे, देव आहे. खांबावरील हात मारले दुर्जना, खांबा नारायण प्रगटला. हे उदाहरण का सांगितलं? भगवंत सर्वत्र असे, जेथे कीर्तनाचे जागा, जेथे कीर्तनाचे जागा, तेथे पांडुरंग उभा, पांडुरंग उभा. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढे प्रमाण का द्यावे लागलेत? का भगवंत परिपूर्ण चराचरामध्ये भरून उरलेला आहे. आता आणखीन जवळ देव सांगतो कुठे आहे. आता इथे कीर्तना म्हणजे मग तू या ठिकाणी नाही, मग तुम्ही म्हणाल महाराज तर आम्ही तर फार लांब लांब, कोणी ओट्यावर बसलोय तर कोणी कुठं बसलंय, कोणी फारच लांब बसलोय. बरं ठीक आहे, मग आमच्या जवळ देव आहे का? तुमचं तुम्ही सांगितलं, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. तुमच्या जवळ देव आहे, मग आमच्या जवळ आहे का? तुमच्या जवळ आहे. छान उत्तर आहे. हरी देवा हे देवा तुमच्या जवळ देव आहे. कुठे आहे? देव देहात देहात. चौथं प्रमाण सांगितलं, देव देहात देहात. काय जाता? मंदिरात. तुमच्या जवळ देव आहे, माझ्या जवळच नाही. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, असं नाही. जनाबाईचं प्रमाण, जनाबाई म्हणते हृदय बंदे खाना केला. किती प्रमाण झाले माऊली? त्याच प्रश्नावर देव कुठे आहे? हृदय बंदी खाना केला, हात गेला. म्हणजे देव आपल्या जवळ आहे, परंतु आपण तो पाहिला नाही. तुझा बरोबर का नाही? आहे देव सर्वत्र आहे. कुठे आहे? आपल्या जवळ आहे. अनेक साधू संतांचे पुरावे सांगितले, देव आपल्या जवळ आहे. आपल्याला ओळखता आला नाही, तेही प्रमाण सांगितलं. तुझं आहे तुझं पासे, बरे तो जागा चुकलासे. आता जागा चुकणे म्हणजे काय होणं? का त्या देवाला शोधणं कसं आहे? तर या ठिकाणी मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे कोणता कोठे काही. संतांच्या मार्गाने जा, सद्गुरु तुम्हाला
तुम्हाला बीज मंत्र देईल, त्या नामावर विश्वास ठेवा, त्याचं चिंतन करा, त्या सानिध्यामध्ये तुमच्या अंतकरणातला देव बघा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबांनो तुम्ही जागे व्हा, असं नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. स्मरण करा पंढरीनाथा, भाविकजनी ठेवा माथा, सुखलेखा जगन्नाथा, उदारे वारे आता, वरदा युट्यूब लाईव्ह चालू आहे, मग आता ते तसंच पाठवायचं का? लाईव्ह चालू कीर्तन लाईव्ह चालू आहे बघा. असं ठीक आहे. चौकडीचा अभंग आहे. चौकडीचा म्हणजे काय? का 4 चरण सरलाट आहेत. गायकाला असं वाटतं का प्रमाण कसं द्यावं, असं आहे. ठीक आहे, पण चौकडीचा जरी अभंग असेल, पण मग तो अभंग सोडवायचा नाही का? त्याच्यावर विवेचन कीर्तनकाराने करायचं नाही का? असं नाही. असो, या ठिकाणी महाराज म्हणतात, उठा जागे भारे आता. बघा, देव तुमच्या जवळ आहे, तुम्हाला सर्व साध्य आहे. देवानं तुम्हाला पुरेपूर दिलंय. पत्नी दिली, मुलं दिली, जमीन दिली, लेकरं बाळ दिले, सगळं काही दिलं, तरी तुम्ही शांत बसला. म्हणून महाराज म्हणतात, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवे व्यथा जन्माच्या. नाही निदान वर्षातनं एकदा तरी आपली वारी झाली पाहिजे. विठाला विठाला नाही आपल्याला पंढरपूरची वारी करता आली माऊली, पण आपल्या जवळ सकाळ या तीर्थ निवृत्तीच्या पायी तेथे गुरुदेव माझ्या मना, म्हणजे तुम्ही बोलत चाल म्हणजे माझ्याही लक्ष येते. मला काही तेवढे प्रमाण काही पाठ नाही, म्हणून मी म्हणतोय सकाळ या तीर्थ निवृत्तीच्या पायी. बघा, म्हणजे सर्व तीर्थाचं माहेर घर कुठे आहे? धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा. काहीतरी शर्त्यांचं चुकलंय. हाक्या वेगळा चालतोय, गाडी आपाई चालू राहिली. एक चाक पुढे, एक चाक माग. घोडा पुढे न तर बैल मागन, बैल पुढे तर घोडा मागे. ठीक आहे, होत राहतंय. ती रणदेवता आहे. होतय तुका म्हणे एक चित्त, करणे राहिलो निवांत. या अनुषंगाने या ठिकाणी महाराज म्हणतात का आपल्या जवळ सकाळ या तीर्थ निवृत्तीच्या पायी नवे नवे तर धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णावा, अखिल ब्रह्मांड भगवान परमात्मा निर्गुण निराकार परब्रह्म, त्याने संत निवृत्तीनाथाचा या ठिकाणी अवतार धारण केला. नाही वर्षाकाठी तर त्या ठिकाणी आपल्याला जाता येतं. आपल्या नजीक आहे, आपल्या जवळ आहे. नामदेव महाराज म्हणतात का भाग्यवंतांना मी पूर्ण भारतभर तीर्थयात्रा केली, भारतभर तीर्थयात्रा केली.
नाही तुम्हाला भारतभर तीर्थयात्रा करता आली, पण नाही निदान नाही तेवढे लांब जाता आलं. पण मग आपलं मारुतीचं मंदिर तर आहे. कारण मनोजोगम मारुत तुल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजौवानरयुक्त भोज्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. नाही मंदिरात येत आलं, नामदेव महाराज म्हणणार चालेल, तेही मला मान्य आहे. नाही तीर्थयात्रा करता आली, तेही मला मान्य आहे. नाही गावातल्या मंदिरात येत आलं, तेही मान्य आहे. पण मग घरी पण आपल्याला बसायला वेळ नाही. विठाला मला सुंदर वर्णन करतात. खाईचा बैठोने करायला चिंतन, खाईचा बैठोने करायला चिंतन, खाईचा बैठोने करायला चिंतन, खाईचा बैठोने करायला नाही तीर्थयात्रेला जाता आलं, नाही पंढरपूरला जाता आलं, नाही त्र्यंबकेश्वरला जाता आलं, नाही मारुतीच्या खंडेरायाच्या मंदिरात जाता आलं. पण मग घरी तरी नाही घरच्या फोटोला आपल्याला पूजा करता आली, पण मग आपल्या देहाची तरी पूजा करा. कारण सर्वांगठी राम देहादे एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मे एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गम नघाली मन. म्हणून महाराज म्हणतात उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. नामदेव महाराजांच्या बऱ्याच त्या ठिकाणी सदकांनी प्रश्न केला. म्हणजे महाराज तुम्ही म्हणतात का या ठिकाणी आपण या ठिकाणी देवदेव करतो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण देवाचं नामस्मरण करतोय, पण आपल्या पाठीमागे प्रपंच आहे, आपल्या पाठीमागे संसार आहे, मग याचं काय? सुंदर भ्रमण दिलं. प्रपंच ओसरो चित्त तुझ्या पायी नुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंगवावे रंगा. बघा महाराज म्हणतात का माझ्याही पाठीमागे प्रपंच आहे. मला तर 4 पोरं आहेत, विठा नारा गोंदा आणि महादा. विठाला विठाला विठाला
आणि त्या ठिकाणी दासी म्हणून नामदेवाच्या घरी काम करत आहे. म्हणजे मी ती माझ्याच कुटुंबातलं त्या ठिकाणी एक सदस्य आहे. नामदेव महाराजांना हे सांगायचं आहे. घरात गोनाई दोनगी सासू सुना. खूप छान आहे, खूप अभंग, खूप प्रमाण आहेत माऊली. आणि असं असताना बघा त्या ठिकाणी माझं एवढं प्रपंच असताना पण महाराजांनी प्रमाण दिलं. प्रपंच ओसरो चित्त तुझ्या पायी नुरो. प्रपंच आहे ते करावं लागतं. कारण हा प्रपंच संसार जो आहे हा होत असतोय, परमार्थ हा करावा लागतो. संसार दुःख मूळ होई अरे माता पिता बंधू बहिणी कोणी न पवते निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे येतो सुखाचे मांडणी. एकला मी दुःख भोगे कुंभ पाप जाणे. तेथे कोणी सोडवे सद्गुरु वाचोनी. धर्म जागो सदैवांचा जोवा पर उपकारे. आंधळ्याला दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे. भाग्यवंतांनो या ठिकाणी महाराज म्हणतात, महाराजांनी प्रमाण दिलं त्याचे पुढचंही प्रमाण हे सांगितलं. लक्षात घ्या, सांगायचे तात्पर्य आहे एवढंच आहे का संसार प्रपंच हा प्रत्येकाच्या पाठीमागा असतो. संसार ऑटोमॅटिक होत असतो, परमार्थ हा करावा लागतो. ते करावं लागणार. सुख दुःखाच्या रूपानं का होणार संसार हा करावा होणार आहे, होतो, परंतु परमार्थ हा करावा लागतो. म्हणून या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात का दादा या ठिकाणी आपले जे कुटुंबातले जे सदस्य असतील, मित्र असतील, सगळे सोयरे असतील, महाराज म्हणतात माया विघ्ने भ्रमिला खरे मी म्हणते ने माझे ने घरे. येतो संपत्तीचे वारे साधो तारे जाईल. सरळ त्या ठिकाणी नामदेव महाराज उत्तर देतात का महाराजांना सांगितलं, महाराज एवढा भव्य दिव्य हा माझा वाडा आहे आणि भव्य दिव्य वाडा असताना हा वाडा मी स्वतः पठ्ठेने बांधला. पठ्ठेने असं म्हणतात काय मी स्वतः बांधलाय. आता खरोखर आहे त्यांनीच बांधलेला म्हणतोय बिचारा सांगत काय करायचं. जर बांधलाय त्यांनी तर काय सांगायचं. पण जरी बांधला तरी ते आपलं नाही. कारण तू म्हणशील घरदार ते तेच राहील सार. मेल्यावर ते आपले घर गावाच्या बाहेर प्राणी मायेचा बाजार. बघा सुंदर असं प्रमाण या ठिकाणी मिळतं जुळतं झालं. माया विघ्ने भ्रमिला खरे मी म्हणते ने माझे ने घरे. येतो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल. दादा जे जे आपल्याकडे आहे ते एकाच ठिकाणी राहणार आहे. म्हणून देवाचं नामाला विसरू नका. देवाचं त्या ठिकाणी देवाविषयी भाव ठेवा आणि देवाचं नामस्मरण करा. म्हणून महाराज म्हणतात माया विघ्ने भ्रमिला खरे मी म्हणते ने माझे ने घरे. येतो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल. सगळं एका ठिकाणी राहील. आपल्या बरोबर काहीच येणार नाही. कुणी नाही रे.
प्रमाण आठवलं का? कळलं? मी रिपीट सांगतोय थोड्या हळू आवाजात. अरे नर जन्मामध्ये नरा करून घे. सुंदर प्रमाण, सुंदर. इतकं फेस टू फेस आहे. नर जन्मामध्ये नरा करून घे. अरे सार्थक या जन्माचे, या जन्माचे, या जन्माचे नाम गारे सदा विठ्ठलाचे. म्हणत होता ना मी माड्या बांधले, मी घर बांधले. महाराज पुढे प्रमाण देतात. उंच माड्या तू बांधल्यास किती रे नाही येणार काही तुझ्या सोबती रे. शेवटी येतेच राहील शेवटी रे. मोल जाणून घे जीवनाचे नाम गरे सदा विठ्ठलाचे. सुंदर प्रमाण माऊली, सुंदर प्रमाण. अरे काहीच आपलं नाही, काहीच आपलं नाही. म्हणून महाराज म्हणतात माया विघ्ने रमिला खरे. मी म्हणते नी माझे नि घरे येतो संपत्तीचे वारे. सातो तारे जाईल. दादा एक दिवस आपल्याला काळ कधी घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा. रोहिताचा गोरवाहा ध्यानीरा श्री हरीच्या. कुणाला केव्हा घेऊन जाईल माणसाचा क्षणाचा भरोसा नाही. कारण या ठिकाणी जरी भगवंताची गादी असेल, नारद महर्षीची गादी असेल तरी इथे देखील मृत्यू येतो. कोण म्हणत नाही येत नाही. तरी या ठिकाणी म्हणतात का या ठिकाणी चक्र फिरे भोवती. परंतु कोण गेले होते इथं? कोण महाराज आठवते का? कोण? सांगा ना नाव जोरात सांगा. कोणते महाराज गेले होते? व्यासपीठावर कीर्तन करता करता गेले. शाबास. ताजुद्दीन महाराज मोठे बोला ना. काय लाज वाटते का? त्यांचं नाव कसं आहे म्हणून? अहो ते मुसलमान समाजाचे होते. कोण? अरे कहत कबीरा सुन बाई बात. कबीरा सुन बाई बात. कबीरा सुन बाई बात. ताजुद्दीन महाराज शेठ, ताजुद्दीन महाराज शेठ हे कीर्तनामध्ये कीर्तन चालू असता या ठिकाणी गेले. म्हणजे त्यांचा आज महत् भाग्य आहे. ते मुसलमान समाजाचे होते. मला एवढंच सांगायचे माऊली का या ठिकाणी भगवंत आणि काळ काळ हा कुणाला केव्हा घेऊन जाईल हे काही सांगता येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात आयुष्य जात आहे महा काळ जमतसे महा. काही माता महा ज्ञानी राहाचे हरिका. सर्व मिथ्या हे जाणून शरण लिगा देवासी. ज्यार्थी लाईट गेली त्यार्थी 11 वाजले का? मग 10 वाजले का? हा नाही माझ्याकडे नाही घड्याळ. मग लाईट गेली म्हणून मला एक शंका आली. 11 वाजले 10 वाजलेत का? बर बर ठीक आहे. म्हणून थोडस मी सरपंच बाबा मी थोडं पळत चाललो होतो. म्हटलं लाईट गेली असं काय झालं. तर बघा कबीरदास सुंदर वर्णन करतात. लाईट गेली तेवढे आमचं प्रमाण पडलं. अरे
भाग्यवंतांनो, आयुष्य जाता हे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या, धनदारा पुत्रजन, बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, सर्व शरण रेघा दिवासे. मग याच्याकरता काय करावं लागेल तर महाराज सुंदर प्रमाण देतात, संत चरणी भाव धरा. तुम्हाला जर देव जर या ठिकाणी आपला असा करावायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही संतांकडे गेल्याशिवाय, संतांची संगती केल्याशिवाय तुम्हाला देव दिसणार नाही आणि शोधता येणार नाही. संतांच्या संगती मानवा जगते, संतांच्या संगती मानवा जगते, संतांच्या संगती मानवा जगते, संतांच्या संगती मानवा सुंदर या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे. माऊलीचं प्रमाण आहे, हरिपाठातील प्रमाण आहे. संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकळापा श्रीपती येणे पण ते भाग्यवंतांनो. नामदेव महाराज म्हणतात, मला सुद्धा तेच झालं होतं. काय होतंय, दोन अभंग आले ना महाराज का माणसाला अहंकार होतो. मी का असं ना, मी जगाचं नाही सांगत. दोन बटणं टाकता आले ना शंकर बाबा, माझ्यासारखा हार्मोनियमकार. दोन थापा टाकता आल्या का माझ्यासारखा पकवायच्या. दोन टाळणे वाजवता आले किंवा एक गाडी नाही चालत माझ्यासारखा ड्रायव्हर. अरे कोण आपण, अरे कोणाचे घर आहात हे, आत्माराम त्याचा. अरे नाही ना, अरे करता करविता तो परमेश्वर आहे. अरे करीतो कीर्तन म्हणाला हे कोणी नवे माझी वाणी पदाराची. तुम्हाला वाटत असेल विजय महाराज बोलतात, अरे नाही ना बाबा, साळोकी मंडळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. घरी काही स्टडी केलं नाही, अभ्यास केला नाही. 7 तारखेपासून कार्यक्रम चालू आहेत, 2 तारखेपर्यंत आहेत. मौली तुमच्या कृपासेवाने एकही दिवस सुटका नाही. ते डबल कार्यक्रम, कीर्तन भरून कीर्तन भरून. का मग ही एनर्जी कुठून येते. पण सारा दिवस काम करायचं, खोटं बोलणार नाही व्यासपीठावरती. सारा दिवस उन्हातानात काम करायचं, 4 वाजताच निघायचे. बघा साक्षीदार आहेत, खोटं बोलणार. मग ही एनर्जी मला कुठून, मला उदाहरण द्यायचं एवढंच विषय झाला का ही मला एनर्जी येते कुठून येते दादा, कुठून एनर्जी येते. रात्रभर डोळ्याला झोप नाही, जेवण जात नाही. मग या ठिकाणी स्वर कसा टिकतोय, बोलता कसं येतं, हाही मोठा प्रश्न आहे. कारण याचं सांगायचं तात्पर्य या ठिकाणी ही जी ऊर्जा देणारा हा परमेश्वर आहे. माऊलींना या ठिकाणी तापाची जी थाप टाकायची जी ऊर्जा आहे ही परमेश्वराची ऊर्जा आहे. आणि ही ऊर्जा असताना मान एवढंच सांगायचं, महाराज हेच म्हणतात अशी ऊर्जा देणारा जर पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून महाराज म्हणतात का संत चरणी भाव धरा, पण भाव ठेवा, विश्वास ठेवा. विश्वास असेल तर विश्वास आहे तिथे परमार्थाचा श्वास आहे, नव्हे तर देव आहे. विश्वास जर नसेल तर त्या ठिकाणी
अरे अरे मने नाही भाव मने देवा मला अरे देवा शाने पावायचा नाही रे देव बाजाच्या बागी संत तुकडोजी महाराजांचं प्रमाण आहे माऊली. खूप खूप छान प्रमाणे सगळ्यांना ज्ञात आहे माऊली. बघा आणि अशी ही या ठिकाणी ऊर्जा देणारा अखिल कोट ब्रह्मांड भगवान परमात्मा आणि या परमात्म्याची जर भेट घ्यायची असेल तर नामदेव महाराज म्हणतात संत चरणी भाव धरा. मला अंकार झाला होता. नामदेव महाराज म्हणतात मला अंकार झाला होता का माझ्या कीर्तनात देव नसतात माझ्या सोबत देव जेवले ना हो. बरोबर ना. अरे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे माझ्या कीर्तनात देव नसतात. बरोबर का नाही. माझ्या बरोबर देव जेवतात. बरोबर का नाही. मग असं झाल्यानंतर त्याला असं वाटलं नामदेव महाराजांना का माझ्यासारखं आता कोणीच नाही झालं ना अंकार. महाराज म्हणतात पुढे काय सांगतात अलंकाराचा वारा न लागो राजाचा अहंकाराचा वारा न लागो राजाचा. एवढंच नाही मला पुढे सांगतो खूप प्रमाण आहे पण आपल्याकडे वेळ कमी आहे कारण तुम्हाला भारूड दाखवायचं आहे. मलाही माहित आहे का तुम्ही कोणत्या तृप्तीने कोणत्या आशेने आहात आणि खरोखर भारूड देखील असंच आहे. फक्त इथं एक चित्र तिथे अनेक चित्र याच्यात काही बदल नाही. फक्त इथे एकच चित्र दिसतंय तिथे टीव्हीवर कसं चित्र बदलतंय असं चित्र बदलणार. फक्त इथं एकच ठोकळा उभा आहे नंतर तिथं अनेक ठोकळे तयार होते तेवढं मात्र. पण जे वाक्य आहे वाक्यात काही बदल
नाही. निश्चितच तुम्हाला भारूड जास्त दर्शवायचं आहे, पण या ठिकाणी अर्थ सांगतोय धावते वेगात आपण या ठिकाणी कीर्तन समाप्त करतो. तुम्हाला खरोखर एकदम अंतःकरणाने भारूड तुम्हाला पाहिजे ना, खरोखर भारूड म्हणजे काय आणि भारूड का केलं जातं आणि कुणी केलं, काय केलं आणि कसं करावं हे तुमच्या पुढे मी सादर करतो. पुढे बघा, महाराजांनी प्रमाण दिलं, अहंकाराचा वारा न लागो राजाचा, माझे या विश्वदास भाविकासी. पुढे चला, महाराज म्हणतात, बाबा अहंकार नेसे घनदाट, गुरु वचने फुटली पहाट, तेने भक्ती माता भेटली बरवंट, तेने मार्ग दाविला चोखटगा. बघा भाग्यवंतांनो, याच अनुषंगाने महाराज म्हणतात, या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात, मला जसा अहंकार झाला होता, संत मंडळीने गोरोबा काकांनी त्या ठिकाणी त्या पंढरपुरामध्ये वळवंटावरती साधू संत मंडळी बसली होती. त्या ठिकाणी कोण कच्च कोण पक्क अशी चाचणी चालू असताना गोरोबा काकाच्या डोक्यामध्ये त्या गोरोबा काकांनी नामदेव महाराजांच्या डोक्यामध्ये तापटनं मारलं. त्याचा आवाज झाला, आई गाशी किंकाळे मारले. गोरोबा काकांनी सांगितलं, आपल्यामध्ये हे कच्च मडकं आहे, माणसाचं जर त्या ठिकाणी असा अपमान झाला तर माणसाला बरं वाटत नाही. तो नामदेव महाराज रागाच्या आवेशामध्ये, क्रोधाच्या आवेशामध्ये देवाकडे गेले. देवाला सांगितलं, हे देवा, तुम्ही माझ्या बरोबर जेवलात, नव्हे तर देवा एवढंच नाही, माझ्या कीर्तनात तुम्ही नाचलात, एवढंच नाही तर नाचताना तुमचं पितंबर गळालं देवा. आणि त्या वळवंटावरती भर सभेमध्ये माझा अपमान झाला. मला कच्च सांगितलं, देवाने सांगितलं, अरे नामदेवा, खरंच तू कच्चा आहे म्हणजे तुम्ही तर माझ्या बरोबर जेवलेत. अरे तुझ्या बरोबर 100 वेळा जरी जेवलो, पण मी कसा आहे हे तुला ओळखता येणार नाही. माझं रूप कसं आहे अनुभव काकाने हो गुरुविना अनुभव काकाने द्वैताचे झाडणी गुरु विना ज्ञान, तया कैचे कीर्तन घडे नामी. बघा, जो जो घेतला जयाचा गुण भागवताकडे जातो. एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, जो जो घेतला जयाचा गुण, तो तो गुरु केला म्या जाण. गुरुचे आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. जो गुरुच्या मुलावरी जीविताची गुरुवंडी करी, जो गुरु आज्ञे बाहेरी तिळभर न होऊ शके. सांगायचं तात्पर्य का या ठिकाणी भावे विना देव न कळणी संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. एवढंच नाही, वेदांत शास्त्र सांगतोय, गिरीती इति गुरु, गृणाती इति गुरु, गिरीते इति गुरु. अज्ञानाचा नाश करणारा गुरु, आत्मज्ञानाचा उपदेश करणारा गुरु आणि देवादिकांकडून स्तविला जातो तो गुरु. गु हे अंधकाराचे निर्देशक आहे आणि रू हे पाप नाशकार्थी आहे. विठाला विठाला सांगितलं, रे नामदेवा, तू गुरु केलेला नाही, तू कच्चा आहे, खरोखर कच्चा आहे. म्हणे देवा, मी कोणाला गुरु करू? औंढा नागनाथला जा, तिथे एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. जसं आपलं त्र्यंबकेश्वरला आहे तसं तर औंढा नागनाथला ज्योतिर्लिंग आहे. जसं सोमनाथ सोरटे गुजरातमध्ये तसं. तर या ठिकाणी सांगायचे तात्पर्य, नामदेव महाराजांना देवानं सांगितलं, एक काम करा, तुम्ही औंढा नागनाथला जा, तिथे जे साधू त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये आहेत त्यांना गुरु करून घ्या.
त्या ठिकाणी विसोबा खेचर होते. विसोबा खेचर असताना ते मंदिरात त्यांनी प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर बघा त्यांच्या अंगावरती माश्या भोवत होत्या, पायात जोडे होते. आता तेव्हाच्या चपला कशा असतील? कातड्याच्या, बरोबर का नाही? पूर्वीच्या चपला कातड्याच्या. त्या कातड्याच्या चपला आणि त्या ठिकाणी त्या शिवलिंगावरती त्या ईश्वर पिंडीवरती ठेवून आणि झोपले होते. झोपले असताना ही स्वारी त्या ठिकाणी गेली. गेल्याच्या नंतर अगोदरच अहंकार, बरोबर का नाही? अहंकार गेला होता का? नाही. अहो देवाच्या दारात आणि यांच्यावर माश्या भोवतात आणि त्यांचे पाय त्या ठिकाणी पायात जोडे आणि ते देवाच्या ते मस्तकावर ठेवलेत. यांना काही वाटायला पाहिजे. तिथं ते दृश्य बघताच त्या ठिकाणी चिडलेत नामदेव महाराज. पण आणखीन विचार केला, मला देवानं पाठवले. पण या ठिकाणी बघा त्या विसोबा खेचराला सांगितलं म्हणे, महाराज तुम्ही या ठिकाणी देवावर पाय ठेवून झोपलात असं सांगितल्याच्या नंतर बाबा रे म्हणे, मला काही पाय उचलवत नाही. जर न कळत मा झोपेमध्ये जर देवाच्या जर मस्तकावर पाय पडला असेल तर बाबा तुम्ही कोण आहात? तर हे पाय उचलून फक्त बाजूला ठेवा, एवढीच कृपा करा, कारण मी म्हातारा माणूस आहे, मला काही पाय उचलवणार नाही. अशा वेळेस ते पाय नामदेव महाराजांनी उचलले, साईडला ठेवले. त्या ठिकाणी देखील शिवलिंग तयार झालं आणि त्या ठिकाणी हा चमत्कार पाहिल्यानंतर नामा म्हणे खेचर पायी गुरुजीला दैवता नाही. पाय पाय पकडले, सांगितलं मला देवानं तुमच्याकडे पाठवलंय महाराज, माझी चूक झाली, मला माफ करा. बघा ज्या वेळेस आपण संताला शरण जातो नव्हे तर बघा अनेक प्रमाण आहेत. महाराजांनी तेव्हा प्रमाण दिले होते, आयशा संता शरण जावे जनी म्हणे दया घ्यावी, असे अनेक प्रमाण आहेत माऊली. त्या ठिकाणी संतांना जर आपण जर शरण गेलो किंवा देवाला शरण गेलो तर निश्चितच त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विसोबा खेचराने सांगितलं, नामदेवा काहीच घाबरू नको, तुला देवानं माझ्याकडे पाठवलंय, जे आहे ते माझ्या सद्गुरूचं मी तुला देतो आहे. त्या ठिकाणी स्थूल सूक्ष्म कारण महाकारण अति कारण जे असतात ते जागृती स्वप्न सुषुप्ती उन्मनी आणि तुरिया ज्या अवस्था असतील त्या ठिकाणी नामदेव महाराजांना त्या ठिकाणी दिल्या. काही जे पिरिले डोळा ते उगविले व्यापक भरले तिचे हरी हरिमुखी गाता हरपली चिंतन ते नाही मागुता जन्म घेणे आणि त्याची भूकंपट्टी करायला लावली, त्याचं चिंतन करायला लावलं. नामदेव महाराज घरात बसले होते आणि घरात बसले असताना देवानं ठरवलं आता नामदेव खरोखर आता या ठिकाणी गुरुच्या आशीर्वादाने काहीतरी याला फरक पडला का, याचा काहीतरी अभ्यास चालू आहे का, ही देवाला प्रसिद्धी घ्यायची होती. म्हणून देवानं पांडुरंगानं काय कुत्र्याचं वेश त्या ठिकाणी परिधान केलं, नामदेवाच्या घरात घुसले. नामदेवाच्या घरात घुसल्याच्या नंतर नामदेव महाराज त्या ठिकाणी ग्रंथ वाचत होते. झोपलेत गेले, भाकरी उचलली कोणी देवरूपी कुत्र्यानं आणि निघाल्यानंतर नामदेव महाराजांचं लक्ष त्या कुत्र्याकडे गेलं, त्या श्वानाकडे गेलं आणि मग म्हणतात हे कुत्र नाही ते देव आहेत. केव्हा ओळखलं? अरे नामा म्हणे खेचर पाये गुरु विना दैवत नाही. पाय तुझे गुरुराया गुरुराया हीच माझी देव पूजा हो. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी देवाला सांगितलं, देवा कोरडी भाकरी खाऊ नका, तर त्याबरोबर तुम्ही तूप लावून का तुपाची वाटी घेऊन नामदेव महाराज पाठीमागे गेले. सांगायचं तात्पर्य का याच अनुषंगाने या जनता जनार्दनाला काकड आरतीच्या अभंगातून जगाला उपदेश करतात. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी सेवा माता चुकवी पिता जन्माच्या धनधारा पुत्रजन
बंधू सोयरे पिशोन सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाचे. एकदा टाळी वाजवानी भजन करा. विठोबा साडेदहा ना मुद्दाम निवडकवला कारण भारुडदार शिवायचंय म्हणून. खरोखर भारुड बघा म्हणून लवकर कीर्तन उरकवलं. हो आणि सर्वजण थांबा. गायक वादक गायक सगळेजण असतील, सगळेजणच थांबा. तुम्हाला सांगतो सगळेजण थांबा. आता आपण भारुडच पाहू आता हा कसं आहे ते बघा. भाग्यवंतांना उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा चुकवी वेता जन्माच्या. धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिशोन सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवासी. धनधारा पुत्र जन विठाला विठाला भाग्यवंतांनो नामदेव महाराज शेवटच्या चरणात सांगतात. विष्णुदास विरवी नामा विनंती करतात. कोणाला करतात? सगळ्यांना करतात. बाबांनो हा नरदे हा मनुष्य जन्म आपल्याला एकदाच भेटलाय, पुन्हा रिपीट मिळणार नाही. कारण भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणतात नरदे हे परम पावन पावन न साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गदर्पजा न पुच्छ विना दुपाई. मोठ्या सायासन आपल्याला नरदेह मिळालेला आहे आणि नरदेह मिळाल्याच्या नंतर भाग्यवंतांनो या ठिकाणी या नरदेहामध्ये येऊन आपलं जीवनाचं सार्थक करून घ्यावं. आणि सार्थक करत असताना या ठिकाणी महाराज म्हणतात विष्णुदास विनवी नामा बोलू नका भव कामा.
तुझ्या अंतरी निज प्रेमानं चुकाने महारी भक्ती नित्य नेमानं भगवंताची भक्ती नामस्मरण विसरू नका असं या ठिकाणी महाराज म्हणतात. यथामते यथा अवकाश या ठिकाणी अभंगाचा भावार्थ या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. भावार्थ कधीही त्या ठिकाणी परिपूर्ण होणार नाही माऊली, पण थोडक्या मोडक्या शब्दामध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आणि झालेली सेवा या ठिकाणी भगवंताच्या चरणी समर्पित करून आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. प्रत्येकाने भजन करा. हरे ज्ञानेश्वर श्री